ते काका ना मुर्दा घरामध्ये एकतर ते असतं रखवाली करायची असते त्यांना. काका तिथे बसले होते, तंबाखू खात होते ते. तर त्यांना ना पडायचा आवाज आला काहीतरी मुर्दा घरातून. मग त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं तर एक ड्रावर आहे ना ते उचकलं होतं, बाहेर निघालं होतं. त्यामधून त्या मुलीची बॉडी गायब होती. ते हायवेला आले, हायवेला तो टर्न आहे ना तिथपर्यंत आले, मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आपली लाडकी म्हाडसा म्हणजे वैष्णवी आज आपल्यासोबत आहे. वैष्णवी, तुझं परत एकदा स्वागत आहे. आणि आपण एक एपिसोड केला होता, आई मी येऊ का, त्याच्यावर एक कमेंट मी पाहिली. एका प्रेक्षकाने तो एपिसोड पाहिला आणि दचकून त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि तो फुटला. आता तो डिस्प्लेचे पैसे माझ्याकडनं मागतोय. तर मी ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यासाठी मी जबाबदार नाहीये. त्यासाठी म्हाडसाला कॉन्टॅक्ट करा, कारण की ती घाबरायचं कामं करते अनुभव सांगून, आणि बाकी वित्तीय जोखीम शामिल आहे आणि तू रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, तर ते रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आज तू कोणता किस्सा सांगणार आहेस? मोबाईल पॅक पकडा, मग पुढचं सांगते. हा, धरला त्याने पॅक. सर ठीक आहे. तर ही जी गोष्ट आहे अगेन फॉलोअर्सने सांगितली आहे. ठीक आहे. सो ते जे फॉलोअर आहेत त्यांच्या वडिलांसोबत घडलेली घटना आहे, जुनी घटना आहे. तर वाई सातारा रोड आहे ना आपला, तिथे हॉस्पिटल आहे एक. तर त्याचं नाव सांगण्यापेक्षा एक सिटी हॉस्पिटल आपण त्याला समजूया, कारण तिथे सगळ्या केसेस हँडल होतात. मग त्या ऍक्सिडेंटच्या असू दे किंवा असं पोस्टमॉर्टम वगैरे सगळे तिथेच होतात. तर ते जे काका होते, म्हणजे त्या फॉलोअरचे जे वडील होते, ते काका, अर्जुन नाव आहे त्यांचं, ते काका ना मुर्दा घरामध्ये एकतर ते असतं रखवाली करायची असते त्यांना, आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉड्या रॅप करायच्या असतात, ते त्यासाठी कामाला होते, ते साफसफाई वगैरे करायला. तर ना ते थंड म्हणजे नाही का, मुर्दा घर आहे, कोल्ड असतं खूप सारं. तर काय झालं एकदा की एकदम ऍक्सिडेंटची केस झाली वाईसा रोडला, मागे ऍक्सिडेंट झालेला आहे. ते अजून काही लोकांना वाटते की ते पूर्ण फॅमिली गेली आहे ती. तर मग त्यात आई, मुलगी, बाबा होते. तर तिघं पण एकदाच वाढले. मुलगी गाडी चालवत होती आणि ऍक्सिडेंट मध्ये तिघांची पण डेथ झाली आहे. तर काही लोक म्हणतात की त्यांना अजूनही ते तिथे दिसतात. ठीक आहे, पण त्यांचा विषय असा होता की ती गोष्ट काय होती त्यांची ती पुढे सांगते मी. पण त्या काकांसोबत काय घडलं की त्या तिन्ही बॉड्या वारल्यानंतर त्यांनी संध्याकाळी वारले. ते आय गेस रात्री 7:30-8च्या आसपास झालं, आणि त्यावेळी नव्हतं कोणी, ते तिघी जागीच डेथ झाली होती तिघांची. हा, तर मग त्यांनी काय केलं, ती जी त्यांच्या बॉड्या आहेत तिघांच्या प्रेत, ती त्यांनी मुर्दा घरात आणली, साफसूफ करून त्यांनी मुर्दा घरामध्ये ठेवली की आता यांचा वाली शोधायला लागेल. बरोबर, मग त्यांनी तिथे ठेवली. पोलीस केस वगैरे सगळं झालं. दुसऱ्या दिवशीपर्यंत कोणीच आलं नाही त्यांची त्यांना शवांची विचारायला. सगळं पोस्टमॉर्टम वगैरे करून झालं, रिपोर्ट द्यायचे कोणाला, कोणीच आलं नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री एकदम काका तिथे बसले होते, तंबाखू खात होते ते. तर त्यांना ना पडायचा आवाज आला काहीतरी मुर्दा घरातून. आता ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे की मुर्दा घरामधून काहीतरी पडतंय, सगळेच मेलेले असतात. मग त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं तर एक ड्रावर आहे ना ते उचकलं होतं, बाहेर निघालं होतं, आणि त्यामधून त्या मुलीची बॉडी गायब होती. हा, ही जी स्टोरी आहे ना, ही एक दोन ठिकाणी न्यूजपेपर मध्ये पब्लिश झाली आहे की शव घरातून शव गायब झाली आहेत. हा तिथलाच किस्सा आहे, जुना आहे बरेच गोष्ट. आय थिंक 10-15 वर्षापेक्षा जास्त झाले असतील. तर पण आधी हे न्यूजपेपर आलेलं आहे की अशा गोष्टी घडल्या. तर तिचं जे मुलीचं होतं ना प्रेत, ते तिथून गायब झालं होतं. तर मग त्यांनी आता घाबरले ते, कारण आता त्यांची जबाबदारी आहे, कोणी नेलं. बऱ्याचदा होतं की आता सातारा तेव्हा एवढाही डेव्हलप झाला नव्हता की सगळंच इथे सोयी सुविधा असतील वगैरे वगैरे. तर कोणाला वाटलं की कोणी वाईट काम करायला नेले असेल, करणी वगैरे करायला नेली असेल, बरेचसे जमशन लावून झाले. तर त्यांनी काय केलं की अशी गोष्ट घडली, सांगू कोणाला. त्यांच्या बायकोला त्यांनी फोन केला, त्यांची बायको पण आली. ती सकाळी, काकू होता त्या सकाळी साफसफाई वगैरे करून जायचे आणि काका संध्याकाळी असायचे. त्या आल्या तिथे, त्यांनी पहिल्या तर बॉडी त्यातच. यांना वाटलं मला भास झाला. दुसऱ्या दिवशी सेम गोष्ट, सेम आवाज आला, पुन्हा बॉडी गायब, पुन्हा सेम गोष्ट रिपीटेडली 3 ते 4 वेळा घडल्या. आता सांगता येत नसेल. चौथ्या वेळी जेव्हा काकू स्वतः तिथे रात्रभर तेव्हा त्यांनी पाहिलं की बॉडी गायब होती, आणि फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरातच होतीये.
तेव्हा आता ही गोष्ट त्यांनी मला सांगितली, मग ती किती खरी आहे किती खोटी आहे मला नाही माहिती, बट त्यांच्या मागचं कारण आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. की ते जे काका होते, म्हणजे ती जी मुलगी वारली, तिचे जे वडील होते, हा. ते ना स्पेशली समाज सुधारक हा. कार्य करणारे तसे होते. तर असं होतं की एक कॉलेज होतं, इथले नव्हते ते, मुंबई साईडचे होते. कॉलेज होतं त्या काळी, मुंबईमधलं एक कॉलेज आहे. त्याचं नाव नाही सांगणार कारण बरीचशी मुलं तिथे शिकतात फॉर शुअर. पण ते तिथे ना गुंड वगैरे जायचे, हा. त्रास द्यायचे, आणि हा. मोस्टली ते त्या काळी ते गांजा वगैरे असेल तर. गांजा वगैरे त्याचा सप्लाय तिथे चालू होता. हा. तर यांनी काय केलं, त्याचे त्यावेळी तो निकॉनचा तो कॅमेरा असायचा, हा. त्यामध्ये ते शूट केलं होतं त्यांनी. त्या हम्म. सगळ्या गोष्टी लपून छपून सगळं गोळा केलं होतं त्यांच्या विरुद्ध, ते पेपरमध्ये किंवा न्यूज मध्ये देण्यासाठी. हम्म. कारण त्यावेळी मोस्टली पेपरच चालायचे आणि ते हो. आपल्या दूरदर्शनवरच्या न्यूज चालायच्या, त्यासाठी त्यांनी गोळा केलं होतं. तर ते जे लोक होते त्यांचा ऑलरेडी यांच्याशी वाद होता, कारण हे कुठे पण गेले काका त्यांना बोलायचे की असं करू नका तसं. आणि लोकांना काय होतं, जर आपल्याला कोणी ज्ञान देत आहे ना, हे त्यांना पटत नाही, त्यात ते गुंड. हो. तर त्यांनी काय केलेलं, ते जे सगळे पुरावे होते त्यांना हे नष्ट करायचे होते आय हा. गेस. म्हणून त्या लोकांनी यांचा ऍक्सिडेंट करवला होता, तो झाला नव्हता, तो बापरे. घडवून आणलेला होता. हा. आणि ज्या ज्या दिवशी त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर 4 लोकांचा मृत्यू झाला वेगवेगळ्या ठिकाणी. आता हे का घडलं हे पण मी सांगते. ती जी मुली, तिचं नाव आहे कामिनी. हम्म. ठीक आहे. तर आता याच्या मागची स्टोरी अशी आहे की जेव्हा ह्या गोष्टी घडत होती, तिची बॉडी गायब होत होती, सगळं होत होतं. आता हॉस्पिटल जरी म्हटलं, ते कितीही सायंटिफिक रिझन त्याच्या मागे असतं, वास्तुशास्त्र असतं, हा. त्याच्या मागे तुमच्या जागेचे काही शास्त्र असतात, बरोबर आहे. त्यावेळी तुमचे ग्रह नक्षत्र ते वेगवेगळे असतात. त्यासाठी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी झाल्यानंतर एका गुरुजींना बोलवलं, हम्म. ब्राह्मणांना गुरुजीला बोलवलं, कोणी बोलवलं? अर्जुन काकांनी, हा. जे रक्षा करायला ज्यांना होते, दिसायचं. ज्याला दिसायचं त्यांनी. तर बोलवलं, हॉस्पिटलचा स्टाफ वगैरे सगळीकडे न्यूज पसरली, आणि लिटरली न्यूज पसरली की असं असं होत आहे, फक्त तिचीच बॉडी गायब होती. मग तेव्हा कळालं की ती जी मुलगी आहे ना, मग त्यांनी ते होम हवन वगैरे तळघरामध्येच केलं, तिथेच केलं. केल्यानंतर अचानक जो तिथला सिनियर डॉक्टर होता, म्हातारा होता, तो कामिनीच्या आवाजात बोलायला लागला की असं असं आम्ही मुंबईचे आहोत, आमचे कोणी नातेवाईक वगैरे नाही आहेत, पण ही जी गोष्ट माझ्या बाबांनी यांच्यासाठी अशा अशा गोष्टी गोळा केल्या होत्या, त्या गोळा केल्यानंतर त्या लोकांनी आमचा ऍक्सिडेंट घडवून आणला. एका ट्रकने त्यांना हे केलं होतं, चेपवलं होतं, त्यामुळे आमची तर डेथ झाली. आणि मला माहिती आहे ही लोक ती नव्हती, मला पण त्यांनी, मी कॉलेजला जात असताना मला खूप त्रास दिलाय, माझी ओढणी उडायचे, मला माझी गाडी होती त्यावेळी ती ऍक्सेस 125, ती गाडी, त्याची ती चावी काढून घेऊन जायचे, मला खूप त्रास दिला त्या लोकांनी. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, आम्हाला कोणी वाली नाहीये करणारा, म्हणून मीच त्यांना संपवलं. ओके, म्हणजे ती त्यासाठी जात होते मध्ये मध्ये की संपवायचं म्हणून. एक्झॅक्टली. मग ती काय करायची, आता ती जेव्हा झालं ना, न्यूजही आलेली तेव्हा, असं ते बोलताय की न्यूजही आलेली तेव्हा की मुंबईमध्ये एका ट्रक ऍक्सिडेंट मध्ये तो जो पहिला गुंड होता तो वारला, दुसऱ्याने सुसाईड केली, बिल्डिंग वरून उडी मारली. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी तिसऱ्यानी स्वतःला चाकू भोगसून घेतला, जो चौथा होता तो अर्धमेल्यावस्थेत हॉस्पिटलमध्ये होता. तेव्हा त्याने सांगितले की कामिनी मला मारायला आली होती. बापरे. त्याची डेथ झाली हार्ट अटॅकने. नंतर बदला घेतला, तिने बदला घेतला. पण आता अगेन मी सांगते, मागे किती तथ्य आहे किंवा ही गोष्ट किती खरी आहे मला माहित नाही, पण अजूनही लोकांना ती फॅमिली दिसते, तिथे बऱ्याच लोकांना ते हात करतात की आम्हाला तुमच्या सोबत न्या, लिफ्ट मागतात त्यांचा. आता तसा सेम किस्सा ना माझ्या एका फ्रेंड सोबत घडलाय. तर आम्ही महाबळेश्वर तिकडून वगैरे येताना ते बसले होते, सॉरी, ते गाडीतून येत होते, इकडे येत होते, तो सातारला चाललेला येत होते. तर त्यांना एका काका काकूंनी हात केला की आम्हाला पुढे सोडा हायवेला, बरोबर, आम्हाला घरी जायचं किंवा आम्ही जाऊ काहीतरी वाहन बघून. तर ह्यांनी त्यांना गाडीत बसवलं, ते हायवेला आले, हायवेला तो टर्न आहे ना तिथपर्यंत आले, मागे वळून पाहिलं कोणीच नव्हता. त्यांच्या एरियामध्ये ते दिसतात, म्हणजे दिसतातच, अजूनही दिसतात. ती मुलगी नाही दिसत, पण ते आई बाबा अजूनही दिसतात त्या मुलीचे. नंतर मग त्यांची ते जे सगळं घडून गेलं, सगळ्या गोष्टी घडल्या, सगळं त्यांनी सांगितलं की असं असं मी केलंय, हे केलंय, बदला वगैरे घेतलाय. त्याच्यानंतर त्यांच्या बॉडीचे काही ते अंत्यसंस्कार वगैरे वगैरे सगळं झालं. म्हणजे तरी 10-1 दिवस त्यांना, महिना लागला सगळं करायला. हो, कारण की ते गायब होऊन जायचे.
आणि 15-20 मिनिटांमध्ये ते सगळं होतं, त्या गोष्टी घडत होत्या. हा. आणि असं नाही की तिने एक बॉडी गायब केली, स्वतःची नाही केली, ती दुसऱ्याची करायची, किंवा दुसरा एखादा मुर्दा आहे त्याला घेऊन जायची, त्याच्या बॉडीतून ती जायची. ओके. अशा पण गोष्टी घडल्या त्यांच्यासोबत. आणि पण हे होतं की तिने तिथून, ते गेलाय, मुर्दा गेलाय, तर ते ड्रावर उघडच असायचं. हा. मग तिला पण दाखवायचं होतं की मी हे करते आहे. करते. ही खूप भयानक गोष्ट होती. मला लिटरली काटा आला होता हे सगळं खरंय, ऐकल्यानंतर. खरंय. आणि ही गोष्ट त्यांनी मला असं लिहून वगैरे नाही पाठवली, त्यांनी मला कॉलवर सांगितली ही गोष्ट ही. तेव्हा जास्त हा, आणि तेव्हा जास्त भीती वाटते. मी असं काय करते, कोणी जर मला स्टोरी सांगते तर मी इमॅजिन करते की हा असं असेल, मग ती मुलगी अशी दिसत असेल, हे असेल. मला स्वप्न पडतात, लिटरली मला स्वप्न पडतात की काय काय घडतंय. नाही, आता बघ ना, खरंच ना, एखाद्या माणसाने वयाची 20, 25, 30 वर्ष जे काय असेल ते एखाद्या दवाखान्यात काम केलंय, तो रोज प्रेत उचलतोय किंवा मग पोस्टमॉर्टम बघतोय, रॅप करतोय त्या व्यक्तींना, मग ते ठेवतोय ड्रॉवर मध्ये, मुर्दा घरामध्ये, तर त्यासाठी कॉमन गोष्ट आहे. म्हणजे भीतीच्या पलीकडचा माणूस आहे ना तो, तर त्याच्यासोबत असं घडणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. कारण की अशा ठिकाणी लोक कामच करत नाही बेसिकली, खूप कमी जी करतात ती खूप हिमतीवान किंवा अनुभवी लोक असतात, ती घाबरतायत. त्यामुळे या कथेला मी नाव दिले की मुर्दे सुद्धा बोलतात. हो, वा, ग्रेट ग्रेट. आणि त्यानंतर लगेच तिने सांगितल्याप्रमाणे 4 मर्डरही झालेत, म्हणजे तिने प्रूफ पण दिलं ना प्रूफ पण दिले की की मी ते का मीच का केलेत. का जात होते आणि वगैरे. कमाल कमाल, म्हणजे भारी अनुभव होता, अंगावर काटा आला एकदम. बरं, आणि मला ते दिसलं ड्रॉर उघडताना. कठीण. तर प्रेक्षकांना सुद्धा ही कथा आवडली असेल. जसं तुला तुझे मित्र वगैरे अनुभव शेअर करतात मेलद्वारे किंवा कॉलद्वारे, तसं प्रेक्षकांकडे पण काही अनुभव असतील ते सुद्धा आपल्याला पाठवू शकतात. खाली मी नंबर आणि मेल आयडी मेन्शन केलाय, किंवा त्यांना जरी वाटले की स्वतः येऊन ते व्यक्त होऊ शकतात, त्यांचे अनुभव शेअर करू शकतात, तर मोस्ट वेलकम. तर आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, आणि असेच एपिसोड परत परत पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका, आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.